एक ब्रेकिंग बातमी पाहूयात। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये भाजपच्या विचारांचे सदस्य निवडून द्या असं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे। भाजपात प्रवेश केल्यास निधी मिळेल, अन्यथा विकासाचे दरवाजे बंद होतील। मंत्री नितेश राणे यांनी अशी धमकी दिली। विकास निधी उपलब्ध करून देण्याची क्षमता फक्त भाजपात आहे असं देखील नितेश राणे यांनी म्हटलंय। भाजपात गेल्यावर निधी मिळतो असा प्रत्येकाला अनुभव आला असंही त्यांनी म्हटलेलं आहे। विचार करा, सरपंच आपल्याकडे प्रवेश केल्यानंतर अगर गावाचा विकास करण्याची जबाबदारी आपली असेल तर तुम्ही आमच्या विचाराचा अगर जिल्हा परिषद सदस्य दिलात, पंचायत समिती सदस्य दिलात, तर तुम्हाला कुठेही न जाता भरभरून निधी देण्याची जबाबदारी ही माझी असेल। आणि विकास करायला चावे आपल्या हातात आहे। आपण चावी मारतो, फिरवतो, मग निधी वाटतो आणि परत दरवाजा बंद करतो। एवढं सरळ सोपं समीकरण आहे। म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करून या त्या पद्धतीचा निर्णय तुम्ही लोकांनी घेतला पाहिजे आणि आव्हान तुम्हाला या निमित्ताने विचारायचं की देशाचे आणि राज्याचे नेतृत्व हे भारतीय जनता पक्षाचे नरेंद्र मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब करत आहेत। आणि म्हणून आज आपल्या गावाचा, जिल्हा परिषद गटाच्या, पंचायत कमिटीचा विकास करायचा असेल तर विकास निधी ही जी आपल्याला उपलब्ध करून द्यायची ती देण्याची क्षमताच भारतीय जनता पक्षाकडे असल्यामुळे प्रत्येकाला वाटतं की बाबा मला गावाचा विकास करता मी निधी कुठून आणू, तर भारतीय जनता पक्षाकडे गेल्यावर भरभरून निधी मला मिळते। अशा पद्धतीचा अनुभव आज प्रत्येकाला आला असल्यामुळे तुम्हाला आता येणाऱ्या दिवसामध्ये हे असंख्य लोकांचे प्रवेश हे भारतीय जनता पक्षामध्ये दिसतील।